होळी सणानिमित्त क्रुझर गाडीमध्ये विनापरवाना देशी दारूची चोरटी वाहतूक। पोलिसांनी 6,61,000चा मुद्देमाल केला जप्त। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। जालना जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना केल्या होत्या। त्यावरून पंकज जाधव यांनी एक पथक तयार करून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते। त्या अनुषंगाने जालना शहरात पेट्रोलिंग करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुप्त माहिती मिळाली होती की शेख लतीफ शेख कासिम वय 50 वर्ष राहणार कट्टुपुरा जुना जालना हा त्याच्या क्रुझर गाडी क्रमांक MH21 AX 0964 यामध्ये देशी दारू भिंगरी संत्रा लेबल असलेल्या 180 मिलीलिटरच्या 48 बॉक्स ज्याची किंमत 6,61,280 रुपये आहे। सदरील देशी दारू शेख इरफान उर्फ बबलू शेख उस्मान राहणार घनसावंगी जिल्हा जालना याच्या सांगण्यावरून होळी सणानिमित्त चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आला आहे। नमूद आरोपी विरुद्ध पोलीस ठाणे तालुका जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार प्रभाकर वाघ, रमेश राठोड, लक्ष्मीकांत अडेप, इर्शाद पटेल, सतीश श्रीवास, रमेश काळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे।